खोक्या उर्फ सतीश भोसले संदर्भात शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात। खोक्या भोसलेच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी। गावगुंडांवर कारवाई करा, सतीश भोसलेंच्या कुटुंबियांची मागणी। बुलडोझर कारवाई करून अन्याय कशासाठी, खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचा सवाल। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं, अंजली दमानी यांचा ट्विट करत संताप। दादा खिंडकरच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न, संतोष देशमुखांचं नाव घेतलं याचा मी निषेध करतो। कुठलीही गोष्ट माहीत नसताना आरोप करणं चुकीचं, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, आमच्याकडे या, आलटून पालटून मुख्यमंत्री करू, पटोलेंकडून धुळवडीच्या राजकीय शुभेच्छा। ज्यांना आमचा भगवा रंग आवडेल त्यांनी आमच्यासोबत यावं, भगव्या रंगात न्हाऊन निघावं। पटोलेंनी शिंदे आणि दादांना मुख्यमंत्रीपदाची खास ऑफर दिल्यानंतर शिंदेंकडून आवाहन। नाना पटोलेंनी पुन्हा जनतेचा विश्वास मिळवणं गरजेचं, पटोलेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर नाना पटोलेंची ऑफर हास्यास्पद, ईडीच्या भीतीनं कुणी युतीतून बाहेर पडण्याचं धाडस करणार नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नाना पटोले शिमग्यातील सोंग, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची नाना पटोलेंवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवडीचा उत्साह, ठाण्यातील निवासस्थानी धुळवड साजरी। होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ, संकुचितपणा देशाला, समाजाला आणि हिंदू धर्माला परवडणारा नाही। आज सर्वजण एकत्र येऊन होळी खेळण्याचं वातावरण नाही, संजय राऊतांकडून खंत व्यक्त। एकत्रित महाराष्ट्र पुढे नेऊ, बावनकुळेंनी ठाकरे आणि राऊतांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। तर तुम्ही गणेशोत्सव आणि होळीवर निर्बंध आणता, मग शिमग्यावरही आणा, राऊतांचा सरकारवर निशाणा। सुषमा अंधारेंची सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कवितेतून टीका, बुरा न मानो होली है असं म्हणत अंधारेंचं महायुतीवर टीकास्त्र। गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरे बंधूंसह पवारांना गाण्यातून होळीच्या शुभेच्छा दिल्या। गमसे बाहेर निकलो असा सल्ला सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय। तर टोल टोल टनाटन टन असं म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंना डिवचलाय। या सरकारमध्ये फक्त जातीय दंगली भडकवण्याचं काम सुरू आहे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा घणाघात। यशोमती ठाकूर यांनी बंजारा समाजासोबत साजरी केली धुळवड। विधानसभा निवडणुकीवेळी मालेगावात बाहेरून पैसा आला, माजी आमदार आसिफ शेख यांचा खळबळजनक खुलासा। सरकारला भक्कम पुरावे देणार, ज्या पक्षानं पैसा पुरवला त्यावर कारवाई करणार का, शेख यांचा सवाल। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील 3 आरोपी फरार, 10 दिवस उलटूनही 3 आरोपी फरार आहेत। आरोपींच्या मागचा आका कोण, रोहिणी खडसेंचा सवाल। राजकीय रंग हे विषारी आणि द्वेषपूर्ण झालेत, एकमेकावर देशभावनेचे रंग फेकून खाली ओढण्याचं काम, होळीच्या दिवशीच एकनाथ खडसेंकडून खंत व्यक्त। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची स्मरणशक्ती गेली आहे, कर्जमाफी न दिल्यास 14 एप्रिलपासून आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा इशारा। बारामतीत जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली, बारामतीच्या केविकेत एआय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ऊस शेतीची जयंत पाटील आणि शरद पवारांकडून एकत्र। जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय, शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांना सल्ला। बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार असल्याची चर्चा, विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची टीका। व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही आवाज उठवू, धर्माची अफू आणि भांग देऊन स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही, आम्ही ताकदीनं लढू, संजय राऊतांचा निशाणा। सरकार फक्त घोषणा करतंय, पण राज्यात प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी, राज्य प्रगती पथावर नाही तर अधोगतीकडे चाललंय। शेतकरी कैलास नागरेच्या आत्महत्येनंतर राऊतांचा हल्लाबोल।